श्री स्वामी समर्थ. आज 1 जानेवारी म्हणून स्वामींच्या केंद्रात जाऊन स्वामींचे दर्शन घेतले. मग दिवस कसा प्रसन्न. आज आमच्या कॉलनीच्या सगळ्या बायकांचं ठरलेलं होतं की 31 डिसेंबर तर आपण मनवू शकलो नाही, कारण त्या दिवशी एकादशी होती. म्हणून आम्ही सगळ्यांनी 1 जानेवारीला सेलिब्रेट करण्याचं ठरवलं. इकडे स्वयंपाकाची सगळी तयारी सुरू झाली. कोणी मिरच्या चिरतंय, कोणी वांगी चिरतंय, कोणी कोथिंबीर तयार करतंय, तर कोणी पीठ मळतंय. मी माझ्याकडे तर फक्त आणि फक्त व्हिडिओ बनवण्याचं काम सोपलेलं होतं, कारण मला किटू काहीच करू देत नव्हते. पुन्हा पुन्हा घरात घेऊन जात होते. तरी मी सगळ्यांचा छानपैकी एक व्हिडिओ शूट केला. माझं नवीन चॅनल आहे डेली ब्लॉगचं. त्याला तुमच्या सर्वांचा खूप प्रतिसाद हवा आहे. सगळ्यांनी भरभरून मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझं चॅनल पुढे नेण्यासाठी मदत करा. आम्ही सगळ्या बायका मस्त बसलो होतो. कामही चालू होतं आणि गप्पा गोष्टीही करत होतो छानपैकी. मध्येच किटूकडे लक्ष गेलं. किटू तिच्या झोपाळ्यावर छान बसली होती आणि पाणी पित होती. सगळं तयार झाले. आता भाजी करण्याची वेळ. आमच्या कॉलनीमध्ये उषा मावशी म्हणून असतात. त्या छान स्वयंपाक करतात, म्हणून आम्ही त्यांना सगळेजण प्रेमाने स्वयंपाकी मावशी असं म्हणतो. त्या मावशींनी भाजी करायला घेतली. भाजीला छान तडका दिला. मीठ, मिरची सगळं घातलं आणि वांगी टाकायला घेतली. भाजीचं तेल आणि तरंग जसं सांगताय की भाजी खूप भारी बनणार आहे असं. भाजी तयार होते तोवर 6 वाजले. माझे क्लासचे विद्यार्थी आले सुद्धा. मी क्लास घेते. सॉरी, सांगायला विसरली बरं का. मी क्लास घेते. मी ड्रॉइंगचे क्लासेस घेते. माझं नाव किरण बारी आणि माझ्या क्लासचं नाव आहे किरण बारी. किरण बारी ड्रॉइंग क्लासेस. माझे विद्यार्थी आज खुश होते. इकडे स्वयंपाकाची सगळी तयारी झालेली. बट्टी शिजलेली. मावशींनी मग लगेच बट्टी कापायला घेतली आणि तेलात तळायलाही घेतली. छान बट्टी तळून घेतली सगळ्यांनी. एकीकडे बट्टी होत होती तर दुसरीकडे मिरचीची भाजी. खूप छान मिरचीची भाजी बनवली बरं का आमच्या सरलाताई पूनमताईंनी. दह्यातली मिरची खूप छान लागत होती. वरण, बट्टी, वांग्याची भाजी आणि सोबत दह्यातली मिरची. मग तर विचारायलाच नको. जेवण कसं एकदम भारी. बस सगळ्यांचा स्वयंपाक झालेला. सगळे बसलेले. आता फक्त जेवणाऱ्यांची वाट बघितली जात होती. जेवणारे आले की जेवणाला वाढू असं म्हणून सगळे गप्पा गोष्टी करत बसले होते. आले जेवणारे, मग बसले. किटूचे पप्पा, किटूचे अंकल, कॉलनीतले सगळे दादा वगैरे सगळे जेवणाला बसले. आम्ही पण बायका एका साईडला जेवणाला बसलो. किटू आणि अनुदानाने छान पोटभर जेवण केलं. मस्त सगळ्यांनी एन्जॉय केला, जेवण केलं, गप्पा गोष्टी झाल्या. खूप मजा आली बरं का. खूप भारी वाटलं. असं सगळ्यांनी महिन्यातून 2 महिन्यातून एकदा तरी यावं. इकडे बाकीच्यांचे जेवण बाकी होते म्हणून मी बट्टी तळायला घेतली. मी बट्टी तळू लागले. छान बट्टी तळून त्यांना जेवणासाठी वाढूही लागले. खूप छान वाटलं असं सगळ्यांसोबत बसून मिळून जेवण करायला. खूप भारी वाटलं. या तुम्हीही जेवणाला. इथे किटूचा भाऊ विनू आलेला होता, म्हणून किटू विनूला बट्टी भरवत होते. अशी आमच्या दिवसाची सांगता झाली. भेटू पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.